मुंबई की दिंडोशी पुलिस ने एक ऐसे गैंग का भंडाफोड़ करते हुए दो साथी चोरों को गिरफ्तार किया है जो देश के विभिन्न राज्यों से महंगी लग्जरी कार की चोरी कर दूसरे राज्यों में बेचा करते थे। इन दोनों चोरों के पास से 5 महंगी लग्जरी कार पुलिस को बरामद हुई है। बरामद 5 कार के सभी दस्तावेज और चेचिस नंबर फर्जी बताए जा रहे हैं। दोनों चोरों में से एक चोर दिल्ली से वांटेड है, जिसकी वजह से मुंबई में अपना कारोबार की शुरुआत करने ये चोर आए थे। दोनों लग्जरी कार चोरों के ऊपर मध्य प्रदेश के 5 थानों में अनेकों मामले दर्ज हैं। यही नहीं, दोनों कार चोरों का सिंडिकेट इतना बड़ा है कि वह दिल्ली, नोएडा, मध्य प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक और मुंबई तक फैला हुआ है। दिंडोशी पोलीस ठाणे हद्दीतील दिंडोशी AK वैद्य रोड या ठिकाणी दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी मोटर वाहन तपासणी करता स्टाफ त्या ठिकाणी नेमला होता दिंडोशी कोर्ट या ठिकाणी। सदर स्टाफला रात्री 21 वाजण्याच्या सुमारास एक संशयित क्रेटा गाडी वेगाने चाललेली त्यांना दिसून आली। सदर स्टाफने ही गाडी थांबवली, त्यामध्ये 2 बसलेल्या इसमाकडे चौकशी केली। सदरच्या गाडीवरती नंबर DL 12C7566 ही दिल्ली पासिंग गाडी त्यांना त्यामध्ये 2 इसम त्यांना संशयित मिळाले आणि त्यांच्याकडे चौकशी करता त्या गाडीच्या कागदपत्र आणि याबाबत ते व्यवस्थित माहिती देऊ शकत नव्हते। म्हणून त्या पाऱ्यावर असलेले API सूरज राऊत आणि स्टाफ यांनी या 2 इसमांकडे चौकशी करता पोलीस ठाण्यात आणून सदर वाहन आणि त्या लोकांना ताब्यात घेतले। सदरचे वाहन यावरील जे कागदपत्र होते ते बनावट असल्याचे ते दिसून आले। त्यानुसार त्यांनी CR नंबर 890/23 या ठिकाणी दाखल केला आणि त्या इसमांकडे पोलीस कोठडीमध्ये चौकशी करता आणखीन एक वाहन त्यांनी चोरी करून आणलेलं वाहन ते टाटा हॅरियर हे वाहन देखील त्यांनी पोलिसांनी त्यांच्याकडून ताब्यात केलेलं आहे। त्यानंतर नमूद आरोपीकडे चौकशी करून सपोनी राऊत यांनी होसपेट कर्नाटक या ठिकाणी जाऊन आणखीन 3 वाहने टोयोटो इनोवा क्रिस्टा, हुंडाई क्रेटा आणि मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर या 3 गाड्या त्या होसपेट या ठिकाणाहून ताब्यात घेतलेल्या आहेत। या सर्व गाड्या एकूण 5 आहेत आणि त्या 5ही गाड्या साधारण त्यांची किंमत 1 करोड अशी किंमत आहे। या आरोपींकडे चौकशी करता या सर्व गाड्या ह्या इतर राज्यांमध्ये चोरी केलेल्या आहेत आणि त्यांचे कागदपत्र देखील इतर राज्यात बनावट बनवून चेसिस आणि नंबर, इंजिन नंबर याच्यावरती खडाखोड करून या गाड्या या भारतातील इतर राज्यात विकत आहेत अशी माहिती मिळालेली आहे। त्यानुसार अधिक तपास करून या गाड्या कोण चोरतं, त्यांचे कागदपत्र कोण बनवतं आणि बनावटीकरण कोण करतं याबाबत अधिक तपास करीत आहोत। नमूदचे आरोपी आहेत हे परराज्यातील आहेत, मध्य प्रदेशमधील। त्यांचे पूर्वीचं रेकॉर्ड आहे, चोरीच्या गाड्यांच्या संदर्भात त्यांचा रेकॉर्ड आहे। त्यानुसार त्यांच्याकडे अधिक चौकशी करीत आहोत। सर, हे आरोपी जे मुंबईतला येऊन विकायचे आतापर्यंत केलेल्या तपासात ज्या 5 गाड्या हस्तगत केल्या आहेत या परराज्यामध्ये चोरी केलेल्या गाड्या आहेत आणि मुंबईत देखील अनेक गाड्या चोरी केलेल्या असं त्यांच्याकडून माहिती मिळण्याची शक्यता आहे। त्यानुसार चौकशी चालू आहे।